नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हे सुंदर जीवन जगत असताना काही गोष्टी आपल्यामध्ये अंगीकारल्या आहेत काय थोडं मी स्वतः चेक करू शकता. काही गोष्टी जर ज्या मी आता का तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे त्या गोष्टी जर तुमच्याकडं असतील तर तुम्ही तुमचे जे मित्र आहेत किंवा हा समाज आहे त्या समाजापेक्षा तुम्ही 10 वर्षानं त्यांच्यापेक्षा तुम्ही तुमचं जीवन सुखी समाधानी आणि समृद्धी आणि त्यांच्यापेक्षा तुम्ही 10 वर्षानं पुढं जगत आहात. पुढं जगण्याचा अर्थ म्हणजे काय तर खरोखर सुखी आणि समाधानी आणि समृद्धी तुम्ही जीवन जगत आहात. ह्या कोणकोणत्या सवयी आहेत त्या थोडक्यात आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एक म्हणजे महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर तुम्ही स्वतः ज्या ठिकाणी एकटा असताय त्या ठिकाणी तुम्ही तासनतास स्वतःसकट गप्पा मारत किंवा स्वतःच्या काही प्लॅनिंगमध्ये स्वतःच्या विचारामध्ये किंवा भविष्यामध्ये काय करायचं, झालेल्या गोष्टी आयुष्यामध्ये किती विसरायच्या, नवीन गोष्टी आपण किती शिकायच्या किंवा नवीन कोणकोणते व्यवसाय करण्याचा प्रयत्न करायचा किंवा पैसे मिळवण्याचा कोणकोणता मार्ग स्वीकारायचा किंवा नवीन कोणता उपलब्ध करायचा, अशा पद्धतीनं तुम्ही जर एकटं स्वतःशी जर बोलत असाल तर खरोखर तुम्ही इतर लोकांच्यापेक्षा 10 वर्षानं जास्त विचार करताय, पुढचा विचार करताय. कारण जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट असेल तर तुम्हाला तुमच्या प्रगती करायची असेल तर ह्या गोष्टी तुमच्या जीवनात तुम्ही करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर समजा तुम्ही फोनशिवाय 1 तासभर शांत राहू शकताय किंवा दिवसभर काही कामानिमित्त बाहेर जाऊ शकताय. अशा काही तुम्ही जीवनामध्ये काही गोष्टी जर करत असाल तर खरोखर तुम्ही योग्य त्या तुमच्या प्रगतीमध्ये आहात हे 100% दिसून येणार तुम्हाला. कारण ह्या गोष्टी सहजासहजी कुणालाही जमत नाहीत. कारण आपण पाहतो जवळ जर आपल्या काही लोकांना फोन जर असेल आणि जर जवळ नसेल तर माणसाला चलबिचल, चंचलता आणि डोकंदुखी, त्रास असा प्रकार होऊ शकतो जर मोबाईल नसेल तर आपल्याजवळ. अशा काही गोष्टींची सवय लागलेली असते की माणूस एकटा कधीही शांत बसत नाही. तो समाजात मिसळण्याचा प्रयत्न करतो, कशात तरी वेगवेगळ्या लोकांच्यामध्ये जाऊन चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं काही ह्या गोष्टी आपल्या भवितव्यासाठी फार महत्त्वाच्या असतात मित्रांनो. तर महत्त्वाच्या गोष्टी जर जीवनामध्ये अशा पाळत असाल मित्रांनो तर ह्या गोष्टीसुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. तुम्ही काही गोष्टी विसराय शिकलेला आहात, काही चुकीचे निर्णय झालेला असेल तर ते त्याच वेळी तुम्ही विसरून जाण्याचा प्रयत्न करत आहात. त्याचबरोबर जे आळशी मित्र आहेत त्यांची तुम्ही संगत आता सोडलेली आहे. त्याचबरोबर जे निगेटिव्ह मित्र आहेत, कुठलीही चांगली गोष्ट बोलली की ते मित्र निगेटिव्हपणा त्यात जास्त आणतात, नाही म्हणतात. कारण कोणतीही गोष्ट जर चांगली होत असेल तरीसुद्धा त्या मित्रांचा जास्तीत जास्त नकारात्मक दृष्टिकोन असतो. अशा मित्रांना तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करायला आहे. काही गोष्टीमध्ये तुम्ही स्वतः फार त्या गोष्टीचा विचार करून स्वतः इतरांचे ऐकताय तुम्ही, पण स्वतः तुम्ही निर्णय घ्यायला शिकला आहे. अशा पद्धतीनं तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही चेंजेस जर करत असाल तर तुम्ही खरोखर इतरांच्यापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या जीवनाचा विचार करण्याचा प्रयत्न करायला आहे. कारण कुणाचेही कितीही जरी ऐकलं तरी फायदा तोटा हा स्वतःलाच निस्तरावा लागत असतो. आणि काही निर्णय हे दुसऱ्याच ऐकून जर घेतले असतील तर चुकीचे झाल्यानंतर त्याचा पश्चाताप हा फार आपल्या जीवनामध्ये होत असतो. त्यामुळं तुम्ही आत्ता सध्या स्वतःचे निर्णय जास्तीत जास्त अंमलात आणण्याचा प्रयत्न करायला आहे. आणि जे काही निर्णय घेतात त्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं यशस्वी व्हायला निघाला आहे. त्यामुळं तुम्हाला आत्ता तुमच्यावर पूर्णपणे गॅरंटी झाली आहे की काही निर्णय मी स्वतः 100% घेऊ शकतो आणि माझ्या जीवनाचा मार्ग मी थोडा कसाना मी चालत पुढं सरकत निघालेलो आहे. अशावेळी तुम्ही जीवनामध्ये काही निर्णय घेताय त्यावेळी मित्रांनो 100% तुम्ही इतरांच्यापेक्षा शांत, समृद्ध आणि एक चांगल्या पद्धतीनं तुमचं जीवन घालवण्याचा प्रयत्न करता. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्याचा मार्ग कोणत्या पद्धतीनं जगायचं हे तुम्हाला आता सध्या कळायला लागले.
त्यामुळे तुम्ही आता काय केलं आहे, वायफळ मित्रांशी संगत कोणत्याही चर्चा तुम्ही जास्त करण्याचं थांबवलं आहे. त्याचबरोबर जे काय तुमच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये विचार तुमच्या भविष्यासाठी आहेत किंवा एखादी गोष्ट तुम्ही करणार आहे, तर ती गोष्ट तुम्ही जगाला सांगत बसण्यापेक्षा आणि वायफळ बडबड करण्यापेक्षा, वायफळ चर्चा करण्यापेक्षा आणि त्यासाठी विनाकारण आपला आयुष्यातला फुकट वेळ देण्यापेक्षा तुम्ही आता कोणते निर्णय घ्यायला माहीत आहे काय, ह्यांच्याशी चर्चा करण्यापेक्षा तिथं आपला एनर्जी, आपली ताकद फुकट मोफत जाण्यापेक्षा तुम्ही काय करायला आहे, तीच ताकद तुम्ही तुमच्या त्या कामात वापरायला आणि त्यामुळे कसं आहे, ती कामात तुम्ही त्या कर्म आणि काम ह्यात वापरत असल्यामुळं काय झालं, तुम्हाला तुमचा सक्सेसनेस जे तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे त्याच्या तुम्ही जवळ पोचायला लागला. त्यामुळं ह्या गोष्टीपासून अतिशय तुम्ही लांब राहायला लागला की कुणाशी वायफळ चर्चा करण्यापेक्षा कामातनं तुमचं जे काही दावायचं असेल कौशल्य किंवा यशस्वीपणा तुम्हाला जो दावायचं आहे ते तुम्ही काय करायला तुमच्या कर्तृत्वातनं ते दावा लागला. त्यामुळं वायफळ चर्चा करणे, कुणाला तरी उगाचच फ्युचरमधले प्लॅन सांगत बसणे, यासाठी तुम्ही तुमचं आयुष्यातला अनेक जाणारा फुकटचा वेळ तुम्हाला समजायला आणि त्याचा तुम्ही वापर चांगल्या पद्धतीनं करावा. त्यामुळं मित्रांनो 100% तुम्ही योग्य अशा मार्गावर चालत आहात. तुम्ही जे काय पूर्वी मित्रांनो होता त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये अनेक चांगले चेंजेस तुमच्यामध्ये होत चाललेले आहेत आणि ह्याचा परिणाम काय व्हायला लागला आहे, तुमच्या जवळचे जे मित्र होते, पाहुणे होते, नातेवाईक होते किंवा हा समाज तुमच्याबरोबर जे होता त्या समाजाला आता किंवा मित्रमैत्रिणींना सगळ्यांना आता समजून आलं आहे की तुमच्यामध्ये काहीतरी वेगान बदल होत निघाला आणि हे सगळं तुम्हाला त्यांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या हावभावातून, त्यांच्या चेहऱ्याकडून तुम्हाला ते समजायला आले की तुमच्यामध्ये काहीतरी बदल व्हायला आणि हे सगळं तुम्हाला समजायला आलं की ही लोक थोडंसं तुमच्याविषयी तटस्थ आहेत किंवा वाईट वाटायला लागले त्यांना की तुम्ही प्रगतीत आहात आणि तुम्हाला त्या गोष्टीचा तुम्ही विचार करून आणि पुन्हा तुम्ही तुमच्या कामावर संपूर्ण लक्ष तुम्ही तुमचं केंद्रित करायला लागला. त्यामुळं मित्रांनो तुम्ही योग्य आणि परफेक्ट मार्गावर आहात. मित्रांनो इतर जीवन जे जगतात त्यांच्यापेक्षा किंवा तुमचे मित्र जगतात किंवा तुमचे व्यावसायिक जगतात किंवा तुमचे समाजामधील लोक जगतात त्याच्यापेक्षा तुम्ही 10 वर्षानं पुढच्या विचारामध्ये निघालेला आहे किंवा जात आहात आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं शांतता जे तुमच्याकडं पाहिजे आहे ती तुम्ही शांतता स्वीकारायचा. त्याचबरोबर आपण आपल्या प्रगतीत असणं आणि समाजाला फक्त प्रगती करतोय म्हणून सांगणं ह्याच्यापेक्षा तुम्ही काहीतरी तुमच्या जीवनामध्ये वेगळा बदल तुम्ही जगण्याचा प्रयत्न करत आहात आणि अशा पद्धतीनं जीवन जगत असताना आत्ता तुम्हाला समजून आलं आहे की हे समाजामधलं कोणता घटक तुमच्या उपयोगाचा आहे, कोणता घटक तुम्हाला नाकारता येतोय, कोणत्या मित्रासंघटनी, कोणत्या नातेवाईकासंघटनी, कुणासंगत मैत्री करावी का नाही करावी, कुणाशी रिलेशन व्यवस्थित ठेवावे का रिलेशनमध्ये तो नाही ठेवला सुद्धा चालेल. तुम्हाला आता समाजातली पूर्णपणे जाणीव थोडी आता समजू लागली आहे की बाबा हा समाज कसा आहे, मित्र कसे आहेत, नातेवाईक कसे आहेत. कारण तुम्ही इतर लोकांच्याकडे वायफळ बडबड करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या देहावर, तुम्ही जे तुमच्या फ्युचरमध्ये जे काय ठरवले त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे तुमचं लक्ष केंद्रित करायला लागलं. त्यामुळं ह्या जीवनामध्ये तुम्ही इतर लोकांच्यापेक्षा जास्तीत जास्त पुढं जाण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.